कराडचे शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी पदभार स्वीकारताच काही निर्णय घेतले आहेत. आपल्यासोबत आहेत नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव. काय सांगाल, काय निर्णय तुम्ही घेतल्यात? पहिल्या प्रथम पदभार स्वीकारल्यानंतर या कराड नगरपालिकेला एक गौरवशाली अशी परंपरा आहे. त्या परंपरेला अधीन राहून या ठिकाणी जी नगराध्यक्षांना जी गाडी असते, तो जो गाडीचा पेट्रोल माणूस असेल, डिझेल माणूस असेल, ड्रायव्हर असेल, नगराध्यक्षांना आज मुखाधिकाऱ्यांना कराड नगरपालिकेला गाडी नाही. त्यामुळं नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिला प्रथम मी ती गाडी मुख्याधिकाऱ्यांना परत दिलेली आहे. नगरपालिकेची गाडी न वापरण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. नंबर 1. नंबर 2, जे काय नगराध्यक्षाचं मानधन असतं, की जनरल मीटिंगचा भत्ता असेल किंवा स्टँडिंगचा भत्ता असेल, हा कोणत्याही प्रकारचा भत्ता, कोणत्याही प्रकारचं मानधन हे मी न स्वीकारता ते मानधन डायरेक्ट जनरल फंडाला वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबरोबर म्हणजे महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये नगरपालिकेचा मला मिळणारं मानधन असेल, इतर लाभ असतील, ते मी जनरल फंडाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबरोबर 2 जानेवारी 1940 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कराड नगरपालिकेमध्ये आले होते. कराड नगरपालिकेने त्यांना मानपत्र प्रदान केलं होतं. आज त्याची आठवण, त्याचं स्मरण म्हणून दर 2 जानेवारीला कराड नगरपालिका हे त्या घटनेचं स्मरण करेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करेल, असा हे 3 प्रामुख्याने निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. नगराध्यक्षांना मिळणारं मानधन, त्याचबरोबर नगराध्यक्षांसाठी असणारी गाडी ही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना वापरण्यास देण्याचा निर्णय या ठिकाणी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी घेतला आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.